व्हिक्टोरियन मोरॅलिटीमुळे पिरियड सारखी प्रायव्हेट गोष्ट शेमफुल बनवली गेली. असा एक काळ होता जिथे बॉडी, सेक्शुअलिटी आणि पिरियड्स बद्दल बोलणं रॉंग मानलं जायचं. नॅचरल गोष्टींना अननॅचरल शेम जोडली गेली. महिलांना शिकवलं गेलं तुमचं शरीर लपवायचं आहे, तुम्ही प्युअर दिसलं पाहिजे आणि पिरियड्स त्याबद्दल बोलणं तर दूरच, त्याचं नाव घेणं सुद्धा चुकीचं मानलं जायचं. पिरियड्सला डर्टी आणि इम्प्युअर म्हणून दाखवलं गेलं. विमेन्सना त्या काळामध्ये वेगळं ठेवलं जायचं. डायरेक्ट बोलण्याऐवजी अशा प्रकारचे शब्द वापरले जायचे की आय एम अनवेल, दिस इज टाइम ऑफ मंथ. म्हणजे पिरियड ही बायोलॉजिकल प्रोसेस असून सुद्धा नव्हती, तर एक शेमफुल सिक्रेट बनवली गेली. तेव्हाचे डॉक्टर सुद्धा आजच्या सारखं सायन्स नाही तर मीच जास्त पसरवत होते. विमेन्स वीक होतात, ब्रेन कमी काम करतं, असे चुकीचे बिलीफ तयार झाले. नमस्कार, मी सायली, युअर हायजीन एक्सपर्ट, तुमच्यासाठी घेऊन आली आहे एक सिरीज. भारतामध्ये पिरियड्स हा टॅबू कधीच नव्हता. जेव्हा हे विचार भारतात आले तेव्हा एक डेंजरस शिफ्ट झाला. तो म्हणजे मॉडेस्टी, म्हणजे सायलेन्स अबाउट बॉडी कल्चर, म्हणजे डोंट टॉक अबाउट पिरियड्स. आणि इथूनच सुरू झाला प्रवास सायलेन्सचा. पिरियड्स प्रायव्हेट होते, पण व्हिक्टोरियन मोरॅलिटीने त्यांना शेमफुल बनवलं. आणि तेच आपल्या पणजी आजीकडून पुढे सांगितलं गेलं. Always remember, it was never shameful, it was made to feel that way.